करत असताना टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून ऑफ ट्रॅकर अप्रतिम फटका केला लॉंग लेगला खाली क्षेत्र बॉल निघून चालला सीमा पार धावा आल्या 4 चौका तुषार मोबाईल्स कांसे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ओ पिच बॉल लॉप केला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर 6 षटकार येतोय या पलीकडच्या बॉलवरती चौकार आता समोरच्या दिशेला मुझीफ वरती हल्ला कल्पेश सवार पाहायला मिळतो हरेश सवार पाहायला मिळाला यावेळेसचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं कठोर गोलंदाजी मिश्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुझीफ रिफाई या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 बॉलवरती अटॅकिंग इंटरन बॅटिंग केली बॅटर हरेश भोसले न तदनंतर रोखलंय डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला 5 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावरती हलक्या हाताने स्टिअर केलं स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती पाहायला मिळतीये मुझीफ याच्या माध्यमातून पहिलं षटक संपुष्टामध्ये पहिला 6 बॉलचा खेळ संपला आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 11 बनवल्या गेल्या पहिला बॉल वरती सफलता प्राप्त केली त्यानंतर हरेश आल्याने हरेशने खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग केली आहे पहा आतापर्यंत 5 बॉल त्यानं फेस केले 5 बॉल मध्ये 11 धावा त्याच्या बॅटमध्ये देत असताना पाहायला मिळाल्या मुझीबच्या विरोधामध्ये 1 चौकार तर 1 षटकार त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे सध्याच्या घडीला तुषार मोबाईल्स कोलाड कांसे या संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना दोन्ही आयकॉन खेळाडू एका बाजूला राजा जाधव आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र आरे बुद्रुक या गावाला बिलॉंग करतो आणि साथीला सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला जो बॅटर आपण पाहतो तो देखील आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय आमडोशीचा खेळाडू आणि हरेश भोसले आपल्याला पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग 5 बॉल मध्ये 11 धावांचं योगदान आतापर्यंत त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश लोखंडे कोलाडचा गोलंदाज आहेत ओ पिच बॉल लॉप केला फटका मिस टाइम आहे बॉल हवेमध्ये फिल्डर जज करत असताना वेल जज कॅच विकेटचं पतंग धक्का बसेल दुसरा टीम कांसे या संघाला आरंभ झाला पहिल्याच बॉल वरती मुझीफ रिफाईनं विकेट मिळवली अगदी कल्पेश देखील त्याच थाटणीची गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करीत आहेत पहिल्याच बॉल वरती सफलता त्यांना प्राप्त केली जिथे चा बॅटर हरेशचा बॅटमध्ये धावा आला त्याला डगआउटच्या दिशेला परतवलाय नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत्या 3 नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी संदेश हे बॅटर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात संदेश डहाणे सध्याच्या घडीला 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग लावल्यात कल्पेश लोखंडेनं पहिला बॉल वरती सफलता देखील प्राप्त केली चांगली गोलंदाजी सातत्याने या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते व्हेरिएशन व्हरायटीज खूप साऱ्या सातत्याने या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाल्यात ऑफ कटर असेल लेग कटर असेल स्लोपर पण आणि वेगवान गतीचे चेंडू हाताळण्यासाठी नेहमी कल्पेश ओळखले जातात आणि पहिला बॉल वरती देखील सफलता त्यानं मिळवली आहे हाफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेगाने हाताळला विकेट किपर चिरंजीव भिंगारे थोडेसे फंबल झाले त्याचा फायदा उचलला 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला एक सिंगल आले एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते धावफलकावरती धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत राजा जाधव मॅन फ्रॉम आरे बुद्रुक आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात राजा जाधव म्हटलं की मोठमोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने ओळखले जातात मिस्टर 360 मैदानाच्या चारही बाजूला फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात स्टीप आउट केलाय दिशा दिली फक्त गॅप मध्ये खेळला फिल्डर आहे डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग केली जाते एक सिंगल कंप्लीट दुसरा धावाचा देखील प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा देखील या दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केल्या 2च्या मदतीने धावफलक पुढे सिरसावतोय धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये
14 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 14 बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना तुषार मोबाईल स्कुलाट कांसई हा संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. वेगवान बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत मिळवा आपला मुजीब. थोडेसे लिजे आपल्याला पाहायला मिळाले. धावाची संधी. यास तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची आता मात्र मदत घेतली जाते. धावपासाठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. चांगलं ब्रॉडकास्ट त्याही पलीकडे उत्तम दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जर रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपल्या हक्काची वाहिनी आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 9 नायट्रोज त्याच वेळेला या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय प्रमोदजी मस्कर साहेबांच्या माध्यमातून ही दमदार अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजची ही दुसरी लढत पहिला फेरीतील. एका बाजूला तुषार मोबाईल्स कांसई यास नॉट आउटचा इशारा. कांसईच्या विरोधामध्ये 7 स्टार आंबेवाडी या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा 15. समोरच्या दिशेला ऑन द राईज खेळलाय. बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. भव्य षटकार. मैदानाच्या आतमध्ये संदेश डहाणे असा बॅट मध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम फटका खेळला. ऑन द राईज खेळले. टप्पा पडला आणि लगेचच बॅट वरती बॉल घेतला. बॅटचा स्विंग अप्रतिम पाहायला मिळाला आणि बॉलला फेकून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आल्यात. स्लोवर बॉल लेग कटर स्टँड वरती आढळलाय. यू मिस. हा विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का. टीम कांसई या संघाला बॅटर संदेश आउट. आसमान दाखवलं परंतु पुढच्या बॉल वरती लगेच तितक्याच ताकदीने त्यानं कमबॅक केलं. इष्ट्या उखडल्या. बॅटर संदेश दहानेचा डगआउटच्या दिशेला तो परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना राजन माळी आपल्याला पाहायला मिळतात. राजन माळी आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आंबेकर गावाला हा तो बिलॉंग करतो आणि आंबेकर गावाचं क्रिकेट देखील चांगल्या ताटणीचं खेळलं. आज विश्वास दाखवला कांसईकरांनी. कांसई संघाचं नेतृत्व करण्यासाठी तो दाखल झाला. तुषार मोबाईलचे सर्व सन्माननीय तुषारचे भोईर साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केला गेलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर विचार केला राजा जाधव आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला. तदनंतर हरीश भोसले आणि आता सध्याच्या घडीला आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळणारा राजन माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम स्वराज ग्रुप माफी असावी 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून सिद्धू मोरे. सिद्धू मोरे श्री सोनार सिद्ध दाटावचा हा ऑलराऊंडर खेळाडू. सध्याच्या घडीला संपूर्ण अखंड रोहा तालुक्यामध्ये ज्या नावाचा गजर आहे तो सिद्धू मोरे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज आयकॉन म्हणतो संघाचा आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मध्ये त्याला देखील इन्व्हाइट करण्यात येतं. आणखीन एक आयकॉन खेळाडू आपल्याला लॉंग ऑन द रिझल्ट मध्ये अमित सुतार पाहायला मिळतात जे मात्र विरझोली या गावाला बिलॉंग करतात. सातत्यानं विरझोली गावाचं क्रिकेट देखील चांगल्या ताटणीचं खेळलंय अमितने देखील. परंतु सिद्धू षटक क्रमांक 3 मध्ये प्रचंड वेग. टप्पा पडला गुल्ले स्पॉटवर. वेगाने बॉल निघून गेला. बॅट राजाचे फिरेल तोवर बॉलला विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं गेलं जिथे धावफलकावरती धाव संख्या 21 अंकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 21 आतापर्यंत बनवल्या गेल्या. सिद्धू मोरेचा पहिला बॉल सटीक आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र गुल्डन स्पॉट वरती पीच झाला आणि तदनंतर वेगानं चिरंजीवचा वेध घेतला. हाफ ट्रॅकर अडबा बॅट ऑन स्ट्रेटला खेळले. डीप विकेटला फिल्डर सचिन आहेत. बॉल वरती येतील अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलीच गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 22 अंकावरती. सिद्धू मोरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होते. सन्माननीय संगमेश हादी मानी साहेबांच्या माध्यमातून सिद्धूनं चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण
मॅच मध्ये आतापर्यंत 2 बॉल हाताळले आणि 1 धाव त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केले. परंतु आता डावकुऱ्या तसं बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं बंद नटलं. 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, जिथे डावकुऱ्या तसं बॅटरला डीप स्क्वेअर लेग डीप विकेट कॉर्नर आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. यावेळेला समोरच्या दिशेला टार्गेट केलंय. अमित सुतारच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. आमचं डीजे मास्टर्स देखील सांगतात की नजर लागेल. नक्कीच कॉमेंटेटर सिद्धू मोरची तारीफ केली होती आणि 2 बॉल चांगले हाताळले होते. परंतु तिसऱ्या बॉलवरती राजन माळीला त्याला आसमान दाखवलंय. राजन माळी पहिलाच बॉल फेस करताना षटकार त्याच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे सॉफ्ट कटरचा वापर केला. बॅटची कट घेतली आहे. कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का. टीम तुषार मोबाईल कांसे या संघाला बॅटर राजन मैदानाच्या बाहेर. षटकारानंतर तितक्याच ताकदीनं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. टीम 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या माध्यमातून चांगली बॉलिंग केली जाते. षटकारानंतर कमबॅक न्यू बॅटर इंटर होत असताना मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 6 कैलास पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. ऍज अ फिनिशर म्हणून सातत्यानं कैलास त्याच्याकडे आपण पाहतो. कैलासनं नेहमी ज्या ज्या वेळेला संधी मिळाली ना त्या वेळेला आपल्या संघासाठी धावांचं योगदान दिलंय. खोलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला होता. इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत संतोष मोरे बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 अंकावरती. 29वा धावफलकावरती राजा जाधव अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जो आघाडीला आलाय, ज्यानं सुरुवात या मॅचला केली आहे. त्यावेळेस बॉल समोर खेळायचा होता. टप्पा पडला आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर शफल झाले होते. बॅटचा रडार मध्ये चेंडू आला नव्हता. षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 29 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये 29 झाल्या. तत्पूर्वी आपण डीजे कडे वळूयात. ऐकूयात एक डीजे कडे सुमधुर संगीत. ओव्हर मध्ये टार्गेट केलं जाते कल्पेश लोखंडेला. येस, प्रत्येक विकेटसाठी कल्पेशचा 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय संघाच्या अधिमानी साहेब यांच्या माध्यमातून आणि विकेटच्या हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं जाणार आहे. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये कल्पेशला टार्गेट केलं जाणं. ओके, आणि पहिल्या बॉल मध्ये विकेट मिळवली तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कल्पेशला टार्गेट केलं जातं, ज्या कल्पनेने षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर प्रचंड वेगानं निघून गेला. विकेट किपर चिरंजीव भिंगार याचा पुन्हा एकदा वैध घेतला जातो. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली बॉलिंग षटक क्रमांक 2 मध्ये अप्रतिम स्पेल त्याचा पाहायला मिळाला. धावा देखील वाचवल्या. त्यावेळी पलीकडे विकेट देखील ज्यानं मिळवल्या त्याच कल्पेश लोखंडेला टार्गेट केलेला आपल्याला पाहायला मिळालाय. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या माध्यमातून मिश्रित गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन टप्पे वेगवेगळे आणि त्याही पलीकडे दोन्ही कट टाकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो.
स्लोवर वन लो फुलटॉस बनवला, बॉलला फेकून दिले समोरच्या दिशेला. बॅटर कैलास पवारचा हा वार, बॉल सीमारेषेच्या पार. धावा आल्या 6. प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर राहिला होता. 6 बॉल 6 धावा ज्यानं डिफेंड केल्या होत्या तो कल्पेश सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज स्वीकारतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा तो खर्च करत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग समोर कैलास आहेत. कैलासच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. स्टेप आउट केले, समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली जज करत असताना आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर कैलास मैदानाच्या बाहेर. विकेट मिळवली आहे. 5 षटकार खेचला, तदनंतर निर्धाव स्वरूपाचा सिंधू हाताळला, तदनंतर लालच दिली होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप कव्हर मध्ये पकडले गेले, जिथे बॅटिंग करत असताना कैलाश पवार मैदानाच्या बाहेर परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावरती विकी हरपाल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक कांसेचे युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके खेळण्याची क्षमता यांच्याकडे देखील आहे. आज खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये सापडलाय. प्रामुख्याचे टॉप ऑर्डरचे बॅटर अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. आता इथून डाव सांभाळायचा, धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. कल्पेश लोखंडे षटकातील पुढचा बॉल. मॅचची लिडिंग एज फॅसलिपा फिल्डर आहेत प्रशांत लोखंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट केले जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावला जाईल. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या अंकावरती. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ पाहिला. 7 धावा धावफलकावरती आल्यात. 1 बॉल आणि आता 7 धावेची आवश्यकता. कल्पेशने जर एखादी चुकी केली तर 7 धावा कंप्लीट केल्या जातील आणि त्या 6 धावा कांसी संघाच्या मायनस होतील. हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये. फिल्डर कल्पेश लोखंडे बॉलच्या खाली. कॉट इन बॉल. आयकॉन खेळाडू राज जाधव मैदानाच्या बाहेर. फलकावरती आहेत. ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कल्पेश लोखंडेने काय गोलंदाजी केल्या. 5-7 धावा त्याने खर्च केल्या आणि संघासाठी 6 धावा देखील मायनस त्याने करून दिल्यात. जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला. पहिला स्पेल मध्ये आला, चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अवघ्या 7 धावांचा त्याने षटक हाताळलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक माळी मॅन फ्रॉम काळभैरव निडी आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये आयकॉन खेळाडू टीम 7 स्टार आंबेवाडी संघाचे अमित सुतार मॅन फ्रॉम विरझोलीचा हा गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्याचे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. समोर बॅटिंग साठी विकी हरपाला. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. पंच वळे दर्शवला
त्या व्हाईट बॉल आहे, या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. अमितच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला. टप्पा चांगला स्टॅटिक पाहायला मिळाला. बॉल हवेमध्ये हेमंत बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप चांगलं राहिलं संतोष मोरे यांचं. एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावतो. स्कोर कार्ड वरती धावा 32 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 मध्ये आहोत आणि आतापर्यंत 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील दुसरा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल प्रतीक मडवीच्या विरोधामध्ये. धावबाची संधी आहे. धावबाद मिळेल का की पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुखरूपरित्या पोहोचलेत. पाहिलं झालं आमचे ऑफिशियल्स पाहायला मिळतात, जिथे विक्रांत पाटील सर आणि त्यांच्या साथीला परषोत्तम भगत सर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहत आहोत नव्या नायट्रोस कुलाड आयोजित ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरं पर्व रजनी क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतात. ची दुसरी रजनी आणि पहिला फेरीतील दुसरी लढत आपल्या भेटीला आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये जितेंद्र 11 रोहा विरोधामध्ये विराट 11 कोलाटियास या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहिली होती, जिथे नवकार या संघानं बाजी मारलेली आपण पाहिली. पहिल्याच मॅच मध्ये जितेंद्र 11 रोहा सारख्या एका बल्लाढ्य संघाला पराभूत केलेला आपल्याला पाहायला मिळाला, जिथे धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर विकी हरपाल मैदानाच्या बाहेर परतलेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये समर इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला टीम रिशा 11 रोहा मोरियाळी विरोधामध्ये श्री गावदेवी किल्ला या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, जर आपला संघ उपस्थित असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करा. मॅचच्या मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. यावेळेस बॉल लिव्ह केला होता बॅटरनं, न खेळण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणाला विकेट किपर सभेत पुन्हा बॉल न घेतला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेला. धावफलकावरती धावा 32 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल कट्टर गोलंदाजी अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टप्पा पडला, बॉलवरती फिंगर रोल केला आणि हलकसं वळण घेत असताना विकेट किपरचा वैध घेतला गेला. डॉट बॉल आपण पाहिला. डॉट बॉलच्या मदतीने पुन्हा धावफलक थांबलं गेलाय. मोठा फटका खेळावा लागेल. जर मोठी टोटल उभारायची असेल तर शेवटच्या या काही षटकांमध्ये मोठे फटके या दोन्ही बॅटर्सला खेळावे लागणार आहेत. खुलपटापाचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर आले डीप कव्हर मधून, चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे सरसावला. धावफलकावरती धावसंख्या 33 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. त्या षटकाचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ आपण पाहिला. शेवटचा एक अंतिम चेंडू येणं बाकी आहे. अमित सुतार दाखल. ओपिश बॉल समोरच्या दिशेला लॉप केला. गॅप मध्ये बॉल निघून चालला. वन बॉल सीमा पार. धावा आल्या. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 37 धावा धावफलकावरती आहे. 37 बनवल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये आयकॉन गोलंदाज मुझीब रिफाई आपल्याला पाहायला मिळतात. नागोटण्यातील हे गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल ओपिश बॉल लॉप केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. त्यांचा आवाक्याचा बाहेर चेंडू राहिला, निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4. बंद चौकारीत असताना पाहायला मिळाला. षटकातील दुसरा बॉल धप्पा पडला. पंचांकडे अपील केली गेली. या स्लिडिंग एज घेतली आहे. आणखीन एक विकेटचा पतंग. बॅटर समर्थ मैदानाच्या बाहेर.
मैदानात आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला पूर्वार्धाचा डावा मध्ये थोडंसं का होईना धावांपासून वंचित राहिलेला संघ पाहायला मिळाला. तुषार मोबाईल्स कोलाड कांसई धावांपासून वंचित राहिला. टॉप ऑर्डरच्या बॅटरनं नाराज केलं आणि अगदी पहिला बॉलवरती बाद झाले. राजा जाधव बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिले परंतु मनोबल खचलं होतं कारण की मागून येणारे बॅटर एका मागोमाग डगआउटच्या दिशेला परतत होते. राजा जाधव त्यानंतर बाद झाले. मध्यस्थी डाव सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थाने कैलासने केलं होतं. कैलासच्या बॅटमध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु कैलास बाद झाले आणि त्यानंतर मागून येणारे बॅटर देखील बाद होत असताना पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा बॉल सटीक यॉर्कर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. डेंजर एंडला धावत असताना आणखीन एका विकेटचं बदल होईल जिथे विवेक धावबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग होते. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का बसतोय टीम कांसे या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकावरती संघाचा 11वा खेळाडू विशाल दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात. मुझीब पुन्हा एकदा आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला डीप मध्ये प्रोडक्शन डीप कव्हरला फिल्डर थोडीशी फंबलिंग करत असताना पाहायला मिळालं. बॅकअप चांगलं राहिलं. फिल्डर आले अमित सुतारचं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या 2 धावा कंप्लीट केल्या. 43 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. पुढचा बॉल अडबा पाटने खेळायचा होता. टप्पा पडला. वळण घेतलं होतं चेंडूला. बॅटरकडे उत्तर सापडलं नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेला जिथे धावफलकावरती धावा 43 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूयात. ऋषा 11 मोरेआळी विरोधामध्ये श्री गावदेवी किल्ला या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. मोठा फटका आला. शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. फटका मिसटाइम राहिला. फिल्डर सचिन चुकी केली आहे. बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिला पूर्वार्धाचा डाव संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या तब्बल 47 बनवल्यात. 48चं टार्गेट सेट केले 7 स्टार आंबेवाडी या संघाच्या समोर. स्क्रीनवरती तुम्ही सध्या त्या घडीला पाहत आहात. ही आकर्षक ट्रॉफी आणि हा ड्रोन व्ह्यू बर्ड आय व्ह्यू इथे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. घारीच्या नजरेतून आपण या विहंगम दृश्य या मैदानाचं पाहत आहोत. सध्या त्या घडीला आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते फ्लेक्स हे त्याच वेळेला आकर्षक असे डगआउट्स. हा विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बर्ड आय व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो या क्रीडा नगरीचा. प्रेक्षक वर्गांची असलेली गर्दी आणि हे संपूर्ण काही रोहा स्पोर्ट्स वरती तुम्ही पाहत आहात. हे भव्य दिव्य फ्लेक्स हे क्रीडा नगरी तुम्ही पाहत आहे जिथे चहूबाजूला वर्तुळाकार असं क्रीडांगण. चला पूर्वार्धाचा खेळ संपला. 47 बनल्यात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दोन्ही संघांना विनंती करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. ह्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे यायचे नाणेफेकीसाठी.
किल्ला संघाचा कर्णधार आलेला आहे. मी लक्ष वेधन ते अर्थातच रिशा 11 रोहा मोरेळी संघाचा कर्णधार. चला लवकरात लवकर येऊ द्यात. मोरेळी संघाचा कर्णधाराचं लक्ष वेधेन मी. चला रिपोर्टिंग करा. आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. रिशा 11 रोहा मोरेळी. चला टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एकंदरीत पूर्वार्धाचा लेखाजोखा पाहायचाच झाला तर पूर्वार्धामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला होता. कारण पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर राजाच्या बॅटमधून 17 धावांची खेळी साकारली गेली. प्रत्येक बॅटरने चांगला खेळ केला. अनिकेतला अपवाद राहिला होता, तो गोल्डन डकचा शिकार राहिला. त्यात नंतर आपण पाहिलं मग हरेशने चांगली बॅटिंग केली, संदेशच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले, राजांनी चांगली बॅटिंग केली. त्याहूनही अधिक आपण पाहिलं तर प्रतीक मडवीच्याही बॅटमधून चांगले स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाले होते. परंतु एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ अशा स्वरूपाचा राहिला ना की मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु तितक्याशा धावा बनवल्या गेलेल्या नाही आहेत. 47 धावा केवळ बनलेल्या आहेत. ही धावसंख्या मापक आहे का, पुरेशी आहे का? एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणं बंधनकारक होतं, परंतु गोलंदाजीचा वरचा दर्जा इथे निश्चित पाहायला मिळेल. एक चांगली मॅच आपण पाहायला जातो. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. आघाडीचे बॅटर सिद्धांत राणे आणि त्याच्या साथीला प्रशांत लोखंडे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती राजा माळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सिद्धांत राणेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चुकलाय. 2011 सालच्या विश्वचषकामध्ये वीरेंद्र सहवागला आपण असं करताना पाहिलं होतं. तिथे फायनलच्या मॅच पर्यंत पहिल्या बॉलवरती चौका ठोकला. यावेळेचा बॉल कट केला, अपिश होता, पनिश केला आणि ते स्क्वेअर कट करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. रिशा 11 रोहा मोरेळी टीम कॅप्टन. आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. डीजे दांडी गुल झाली नाही, परंतु साहेब पॉवरफुल आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. बॅकवर्ड मध्ये स्क्वेअर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. सिंगल इथून कंप्लीट होते. 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत राणेने एक प्लॅटफॉर्म रचून दिलाय. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. ज्याच्या प्रयत्नांचा पाया खोलला त्याच्या यशाची इमारत ही उंच उभी राहते आणि तशी सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. खरं तर लक्ष 47 आहे. 9 तर पहिल्या 3 वरती आल्यात. यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेतली होती. गली रिदन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. राजाला आपण पाहतोय बॅकअप चांगलं दिलंय. खरं तर गेले काही वर्षांपासून ना मी राजाला क्वचितच पाहिलं मैदानावरती. कारण एक असा काळ राहिला होता त्याने आपल्या नावाचा स्वतःचा इतिहास आणि ठसा उमटवला होता. असोसिएशनच्या विळख्यातून बाहेर येऊन चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तो आज मैदानामध्ये उतरला. यावेळेचा बॉल फुलर लेनचा होता. ऑन ड्रॉय केलाय डाऊन द ग्राउंड. यावेळेला प्रशांत लोखंडेच्या बॅटमधून चौकार. इट्स इज द कॉल. श्री गावदेवी किल्ला या संघानं नाणेफेकीसाठी कॉल दिला होता हेडचा आणि मनाप्रमाणे देखील त्यांना टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. प्रसाद, तुझ्यासाठी प्रश्न आहे की आवडती बाजू आपल्या बाजूला आलेली आहे. जी बाजू आपल्याला घ्यायची होती ती तुझ्या संघामध्ये आलेली आहे. काय रणनीती असणार आहे? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिले कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. त्यासोबतच रिशा 11 या संघाचे कर्णधार देखील आपल्या सोबत आहेत. समोरचा संघ पाहिला तर बलाढ्य संघ आहे. मोठमोठे खेळाडू आहेत.
या खेळाडूंपैकी कोणता खेळाडू हा धोकादायक बनू शकतो आणि त्या खेळाडूच्या विरोधात आपली रणनीती काय असणार आहे? असं बघायला गेलं तर धोकादायक कोणच नाही, गेम आहे तो. त्यामुळे जसं येईल त्या हिशोबाने खेळलो आपण तर धोका कुठंच नाही. नक्कीच दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आपल्याला या ठिकाणी सामना क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद. 3 चेंडू 3 षटकार जर का इथे आले ना तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. संगमेश आदिमने साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 चेंडू 3 षटकारांसाठी. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक मडवीला इन्व्हाइट करण्यात आलाय. त्याला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू 3 षटकार 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. इथे षटकार येतील का, ही हॅट्रिक कंप्लीट करण्यात येईल का? खरं तर षटकारांची हॅट्रिक नसते. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साइडला, टॉप ऑफ दी बाउन्स, ऑन साइडला पुल केला आणि तो सक्सेसफुल आहे. रन्स मिळता 4. हा येतो चौकार. ऑन साइडला लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं आणि चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक दिमागदार, दर्जेदार, वजनदार, शानदार षटकार. की त्याला 6चाच पाडा आता उघड झालाय. विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये सिद्धांत राणेची बॅटिंग आपण पाहत आहोत. डावखुरी हाताचा बॅटर हा घणाघाती राहतो, आक्रमक राहतो. 25 धावा तर बनलेल्या धाव फलकावरती, अर्धा पल्ला गाठला गेला. पाहता क्षणी यावेळेला ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक राजा त्या ठिकाणावरती तैनात आहे. रन्स मिळणार नाही, परंतु एक सिंगल घेऊन करायचं तर करायचं काय? कारण जर का सिद्धांत राणे मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय, मोठी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. इंटरनेट प्रोव्हाइड जो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून VK नेट कुलाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, प्रोव्हाइड करण्यात आला. पुढचा चेंडू यावेळेचा बॉल आणखीन एक ऑन साइडला फुलर लेनचा बॉल टप्प्यात आला. कार्यक्रम झालाय षटकार. उपाशी दत्त जयंती काल होऊन गेली आहे, परंतु तो साजूक तुपातला शिरा अद्याप या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संस्कारांचे फटके यावेळेला हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करण्यात येईल. एक सिंगल आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय जिथे 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 48 रनचा टार्गेट आहे आणि 32 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. अर्थात केवळ 16 बनवायचे आहेत. सामना खुला झालाय. मैदानाच्या आतमध्ये केवळ 2 षटकांमध्येच सामन्याला खुला केलाय. 6 षटकांची मॅच. स्वतः संघ मैदानाच्या आतमध्ये आपण जिथे पाहत आहोत. यावेळेला फुलर लेनचा पुन्हा एकदा होता ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात एक केवळ सिंगल येते. प्रशांत लोखंडे स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय. सिंगल घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. जास्तीचं सिद्धांत राणेला त्याने स्ट्राईक एंड वरती आणलंय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 48चा पाठलाग करत असताना 33 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 33-0. वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. खरं तर मेहनत करणाऱ्यांकडून जर का सुटलेलं तुम्हाला नशीबवाल्यांना मिळतं. नशिबावरती जोर ठेवायचा नाहीये, आता मेहनत करावी लागेल. कारण नशीब हे एक भांडवल नाहीये, मेहनत एक भांडवल आहे आणि ती इथे करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज
राजाला आपण पाहतोय, परंतु राजाचा राजेशाही थाट इथे नाहीये. इथे फटका येतोय प्रशांत लोखंडेच्या बॅटमधून. षटकार. षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार. आणखीन एक बॅटची लिडिंग एज घेतली. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. इथे पहिला फलंदाज प्रशांत लोखंडे बाद होईल धावफलकावरती. 39 धावा धावफलका. खर तर एक अपेक्षा होती की ओमेगा 50-50 ओव्हर चॅलेंजेस पर्यंत ही मॅच जाईल. एकंदरीत आजच्या दिवसापुरता मी आज इथे आलोय आणि मला वाटतं माझ्याकडे 5 इनिंग आहेत. असं वाटलं होतं की मला जास्तीचे शब्द वापरावे लागतील. सिद्धांत राणे म्हणाला जास्तीची मेहनत करावी लागणार नाही. काय बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी. विस्फोटक निडर अंदाज. 9 हव्यात, केवळ 9ची आवश्यकता. सामना खुला राहिला. मॅच खुली झाली आहे. राजूजी केळकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आई खानावळचे सर्वे सर्वा प्रसिद्ध मराठी उद्योजक यावेळेचे बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये आहे. रिशा 11 रोहा संघाचे संघ मालक म्हणून ज्यांना आपण पाहत आहोत, राजूजी केळकर साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. एकेरीच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 8 बनवायचे आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थात कालच्या दिवशी मी असं ऐकलं होतं आणि त्याच वेळेला पाहिलंही की 115 धावा 100 मजल मारली जाते. यावेळेचा बॉल 1 हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक सिंगल इथूनही प्राप्त होती. 41 बनल्यात, 7 अजूनही बनवायचे आहेत. राजाची गोलंदाजी आपण पाहत आहोत. विकेटच्या शोधामध्ये आहे संघ, कारण विकेट हा की फॅक्टर राहणार आहे धावा थांबवण्यासाठी. याची दान डेगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. मैदानाच्या आतमध्ये सिद्धू मोरेला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीने टाकला होता. फिंगर रोल केली होती या वेळेला चेंडूवरती. हळूवार पद्धतीने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल हे दडपण होणार नाहीत, कारण सिद्धांत राणेने पाहिलं तर 2 षटका त्याच्या बॅटमधून आल्या, 3 चौकार पाहायला मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 25 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 26 वरती सिद्धांत राणे नॉट आउट खेळतोय. इथून शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत. ह्या फलकावरती आपण पाहिलं तर 41 बनल्यात. 7ची गरज आहे. येणारे 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतो आहोत. या उत्तरार्धामध्ये ना क्षेत्ररक्षक केवळ जनरीत म्हणून उभे होते, कारण बॉल अडवण्याचा जास्तीचा प्रसंग आला नाही. सिद्धांत राणेने मारलेल्या प्रत्येक चेंडू एका क्षणाला मुंबईच्या अगदी आपण पाहिलं ना तर कर्फ्यू लागलाय की काय असं वाटत होतं, कारण बॉल अगदी मैदानाच्या बाहेर जात होता आणि क्षेत्ररक्षक केवळ कुरिअर बॉयचं काम करतायत. बॉल मैदानाच्या बाहेरून आतमध्ये उचलून देण्याचं, कारण केवळ तेवढेच षटकार तिथे ठोकलेले आहेत. 2 षटकार, 3 चौकार, 27 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला देखील आणखी एक आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. विकीला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. विकी हरपाल गोलंदाजी मार्कमध्ये. पुढचा बॉल केवळ एका धावसंख्येची आवश्यकता आणि तोही षटकार ठोकलाय. सिद्धांत राणेने मॅच संपवली आहे. 20 बॉल मध्ये हा रन चेस इथे कंप्लीट झाला. 9 विकेट राखत असताना